नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीनं रविवार दिनांक 2 मार्च रोजी संपूर्ण भारतभर स्वच्छता अभियान राबवले। त्यानंतर सांगली जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली। या उपक्रमात सांगली मिरज विटा पोलीस कडेगाव शिराळा इस्लामपूर आणि आष्टा व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र या ठिकाणी सकाळी 8:30 ते 11:30 या वेळेत प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांच्या सहभागातून स्वच्छता अभियान करण्यात आले। या अभियानाचा उद्देश सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे, नागरिकांमध्ये स्वच्छतेची जागृती निर्माण करणे आणि परिवार स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी योगदान देणे हा आहे। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांचे मित्रवाक्य आहे, असे देशाने मला काय दिले यापेक्षा मी या देशासाठी काय योगदान दिलं गेलं पाहिजे हे अत्यंत खूप महत्त्वाचं आहे। याच प्रतिष्ठानचे कितीतरी सदस्य उपस्थित होते। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्री सदस्य स्वच्छता अभियानामध्ये 1000 सहभागी झाले। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकामध्ये सुखा कचरा 3 टन, ओला कचरा 8 टन गोळा करण्यात आला।